नमस्कार मंडळी. कलाला अद्वैतची उष्टी हळद लागलेली असते आणि ती हळद बघून ती विचार करते की आता जर ही हळद आईने बघितली तर उगाचच टेन्शन घेईल आणि त्यामुळे तिच्या ओढणीने ती सर्व हळद ती स्वच्छ करते. तर इकडे नयनाला आता अद्वैतची उष्टी हळद लावायची असते, परंतु हळद अजून आलेली नसते. संगीता त्याबद्दलच बोलत असते आणि नेमकं त्यावेळी राहुल तिथे येतो. राहुल त्याच्या मावशीसोबत अद्वैतची उष्टी हळद घेऊन आलेला असतो, त्यामुळे नयना ही फारच खुश असते. त्यानंतर राहुल मावशीची ओळख संगीता सोबत देखील करून देतो आणि मग आता नयनाला अद्वैतची उष्टी हळद लावण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे नयनाला आता टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार करत असते की काहीही झालं तरी मी अद्वैतची उष्टी हळद मला लावून घेणार नाही. आणि मग ती आता चक्कर आल्याचं नाटक करते. तर तिला चक्कर आल्याने सगळेजण आता घाबरलेले असतात. त्याच वेळी नयना हळदीच्या वाटीमध्ये हात बुडवते आणि मग नंतर राहुल तिला उचलून बेडमध्ये आणतो. संगीता खूप घाबरलेली असते. संगीता म्हणत असते की अगं नयना तुला झालंय काय? तर नयना म्हणत असते की मम्मा मला पाणी हवंय. तर पाणी तिथे नसतं, त्यामुळे संगीता म्हणते की मी जरा पाणी घेऊन आले. राहुल तिथेच असतो. तर संगीता गेल्या गेल्या नयना लगेच उठून बसते. राहुल म्हणतो की अगं हे काय आहे? नयना त्याला सांगते की अरे मला चक्कर आलीच नव्हती, मला फक्त तुझ्याकडनं हळद लावून घ्यायची होती म्हणून मी खाली पडले. राहुल म्हणतो की काय नॉनसेन्स गिरी ही, आणि मग नंतर म्हणतो की नाही अगं म्हणजे तुला जर काही लागलं असतं तर मला किती काळजी वाटली असती तुझी. नयना लगेचच राहुलला मिठी मारते. नयना आता राहुलला म्हणत असते की आता काहीही झालं तरी मला तुझीच उष्टी हळद लावून घ्यायची. राहुल म्हणतो की अगं नयना कोणी बघितलं म्हणजे दरवाजा पण उघडा आहे. नयना म्हणते की हे बघ तसाही आपल्याकडे खूप वेळ कमी आहे आणि मी तुझीच उष्टी हळद लावून घेणार आहे. राहुल म्हणत असतो की नयना तू एक नंबरची मॅड आहेस हा. तर नयना म्हणते की हो आहे, मी तुझ्या प्रेमामध्ये वेडी. राहुल म्हणतो की हो प्रेमात वेडी तर आहे आणि जिद्दी सुद्धा. आणि मग नयना आता राहुलच्या गालाला हळद लावते आणि मग तीच हळद पुसून राहुल आता नयनाच्या गालाला हळद लावतो. आणि राहुल मात्र मनामध्ये हसत असतो आणि म्हणत असतो की ब्रो आज मी तुला खूप मिस करतोय. तितक्यातच तिथे संगीता आलेली असते, त्यामुळे राहुल पटकन त्याच्या गालावरची हळद पुसतो. नयनाच्या गालावरची हळद तशीच असते. संगीता आता येते आणि म्हणते की अगं नयना तू उभी कशाला राहिली? तर राहुल म्हणतो की हो ना, मी पण वहिनीला तेच सांगत होतो. संगीता आता नयनाच्या गालावर हळद बघते आणि म्हणते की ही हळद तुझ्या गालावर कशी काय आली? नयना म्हणते की ही हळद अगं मगाशी मी चक्कर येऊन पडले ना तेव्हा हळदीची वाटी तिथंच होती, कदाचित गडबडीमध्ये लागली असेल माझ्या गालाला. संगीता म्हणते की हो हो असंच झालं असेल. राहुल संगीताला म्हणतो की बरं काकू आता मी निघतो आणि वहिनी तू सुद्धा आराम कर. राहुल आता तिथून निघून गेलेला असतो. नयनाला राहुलची उष्टी हळद लागलेली असते, त्यामुळे नयना भलतीच खुश असते. तर इकडे रजनी म्हणत असते की बघा ना बोलबोल करता अद्वैतचं लग्न उद्यावर आलंय. काका म्हणतात की हो ना, आणि प्रेम कसं करायचं ना हे अद्वैत कडून आम्ही पुन्हा शिकलोय. सोहम म्हणतो की ते कसं काय बाबा? त्यावर काका सांगतात की अरे प्रेमामध्ये जेव्हा माणूस पडतो ना तर तो असा अलगद पडत नाही तर धपकन पडतो, आणि दोन्हीही घरची माणसं त्याला दोर लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात ना त्याला म्हणतात लग्न. रजनी म्हणते की तुमचं आपलं काहीही असतं हा, पण उद्यापासून आपल्या घरामध्ये एक नवीन मेंबर येणार. सरोज म्हणत असते की जेव्हा लग्न करून मी पहिल्यांदा या घरामध्ये आले होते ना तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं, परंतु आईंनी मात्र मला जवळ घेतलं आणि त्यांचा मला खूप आधार वाटला. खरं सांगू का, आबांमुळे आणि आईंमुळे मला हे घर कधी परक वाटलंच नाही. आबा म्हणतात की तेव्हा आम्ही होतो, आता तुम्ही आहात, त्यामुळे येणाऱ्या नवीन सुनांना सुद्धा तुम्ही तसंच प्रेम द्या. नवी सून ही खरं तर लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये येत असते, आणि जर लक्ष्मी खुश असेल ना तर घर सुद्धा खूप खुश असतं. सरोज म्हणते की हो बाबा आम्ही असंच वागू, आणि नेहमी मला वाटत आलंय की आपल्या घरामध्ये मुलगी नाहीये, पण आता मात्र ती चिंता मिटलीये. मला मुलींचे लाड करायला खूप आवडतात, आणि उद्या जरी या घरात माझी सून येणार असली ना तरी सुद्धा मी तिला माझी मुलगीच मानणार आहे. सोहम म्हणत असतो की बघ ब्रो म्हणजे आता तुझा पत्ता कट. अद्वैत म्हणतो की अरे तसं काही नाही, जर नयनाचे हे सर्वजण लाड करणार असेल तर ते मला जास्त आवडणार आहे, कारण नयना तिचं घर सोडून जर या घरामध्ये येणार असेल आणि तिचे जर एवढे लाड होणार असेल तर मला ते चालेलच. तर काका म्हणत असतात की नुसता प्रेमात बुडाला नाहीये, अखंड बुडालाय हा मुलगा. सोहम म्हणतो की आता यावरून मला एक गाणं आठवते, नैनों में सपना सपनों में नैना, जो नैना पे दिल आ गया और अपना भाई काम से गया. सर्वजण खूप हसू लागतात. राहुल मात्र मनामध्ये म्हणत असतो की वा ब्रो तू तर असं म्हणतोय की तिला जे हवं ते तू सगळं देणारस. उद्याचे शब्द जरा राखून ठेव, कारण उद्या तुला माहित पण नाहीये की तुझ्यासोबत काय होणार आहे ते. इकडे संगीता ही नयनाच्या केसांना तेल लावून देत असते आणि म्हणत असते की आज माझी नयनी चक्कर येऊन पडली. खरं तर आज माझ्या बाहुलीला खूप कष्ट सोसावे लागले. सुकन्याला सुद्धा ती थँक्यू म्हणत असते, तेव्हा सुकन्या तिला म्हणत असते की अगं
संगे तू किती वेळा मला थँक्यू म्हणशील. सुकन्या नैनाला म्हणत असते की नैना मॅडम आता एवढं लेट उठून चालणार नाही हा, कारण तुम्ही उद्या आता नैना दिनकर खरे सोडून नैना अद्वैत चांदेकर होणार आहात. हे ऐकल्यावर नैनाचा चेहरा थोडा उतरतो. तितक्यातच तिथे कला मसाला दूध घेऊन आलेली असते. काजू म्हणते की 1 नंबर तायडे. बाबा म्हणतात की कला खरंच मसाला दुधाची गरजच होती, खूप थकवा आला होता. सुकन्या नैनाला विचारते की नैना तुला कसं वाटतंय उद्या तुझं लग्न आहे तर. नैना म्हणते की खरं सांगू का मावशी, असं म्हणताच तिला राहुलचा कॉल आलेला असतो आणि ती बाहेर जाते आणि म्हणते की मी आलेच 1 मिनिटात. आता सगळ्यांना असं वाटतं की अद्वैतचा कॉल आलाय, त्यामुळे सर्वजण हसत असतात. नैना राहुलला विचारते की राहुल काय झालंय. राहुल म्हणतो की नैना हे सगळं खूप विचित्र घडतंय हा. नैना म्हणते की अरे पण झालंय काय. राहुल म्हणतो की ही सगळी तयारी, ही सगळी शोभा कोणाच्या लग्नासाठी, तुझ्या आणि अद्वैतच्या लग्नासाठी. नैना हे सगळं अनइमॅजिनेबल आहे हा, मी नाही राहू शकत ग आता तुझ्याशिवाय. नैना म्हणते की मला समजतंय रे तुझी सिच्युएशन, पण तू एक विचार कर ना, तिकडे तरी विधी चालू असताना तू बाजूला जाऊन बसू शकतो, परंतु माझं काय, मला तर सगळ्या विधीमध्ये सामील व्हावं लागतंय. एकदा विचार करून बघ की माझी काय अवस्था होत असेल. राहुल म्हणतो की हो नैना मी आहे तुझ्यासोबत. आता तू एक काम कर, तू उद्या लग्नासाठी अगदी लग्नाचा ड्रेस घालून तयार राहा आणि मग मी घरच्यांसमोर सगळ्यांना सांगेल की माझं नैनावर प्रेम आहे. आता जे काय व्हायचंय ना तर होऊनच जाऊ दे. आता मी सर्वांसमोर मंडपामध्ये तुझा हात मागणार आहे. नैनाला खूप छान वाटत असतं. नैना म्हणत असते की थँक्यू सो मच राहुल अँड आय लव्ह यू. राहुल म्हणतो की हो नैना आय लव्ह यू टू. आता उद्या त्याच सजलेल्या मंडपामध्ये तुझं आणि अद्वैतचं लग्न नाही होणार, माझं आणि तुझं लग्न होईल. सगळं अगदी तुझ्या मनासारखं असेल आणि तू अद्वैतची बायको म्हणून नाही तर माझी बायको म्हणून या घरात येशील. या सगळ्यामध्ये मला फक्त तुझी साथ हवी आहे नैना. नैना म्हणते की मी ह्या क्षणाची किती दिवसांपासून वाट बघत होते आणि सगळं होईल ना असं. राहुल म्हणतो की अजिबात काही काळजी करू नको, असंच होणार आहे सगळं. तर आता तितक्यात कला तिथे आलेली असते आणि म्हणते की ताई. तेव्हा लगेच नैना फोन कट करून टाकते. कला म्हणते की ताई तू राहुल सोबत बोलत होतीस ना. आता नैना घाबरलेली असते. तेव्हा नैना सांगते की हो अगं दुपारी राहुल अद्वैतची उष्टी हळद घेऊन आला होता ना. नैना पुढे म्हणते की अगं तिथे राहुल सुद्धा आला होता ना आणि त्याने मला चक्कर आलेलं बघितलं होतं, तर मीच त्याला फोन करून सांगितलं की अद्वैतला याबद्दल काही सांगू नको, कारण अद्वैत या गोष्टींचं खूप टेन्शन घेत असतो, म्हणून मी त्याला कॉल केला होता. आता कलाला तिची ही गोष्ट खरी वाटते. कला तिला सांगते की बरं आतमध्ये चल ना, आई तुझ्या लहानपणीच्या गोष्टी सांगतीये, आपण सगळे एन्जॉय करूयात. आणि मग आता नैना तिच्या सोबत जाते. संगीता लहानपणीच्या आठवणी सांगत असते आणि म्हणत असते सॉरी एक दिवस माझ्या नैनीनी एक बाहुली बघितली, ती बाहुली तिने घेतलीच आणि मग म्हणे की आता बाहुलीच्या लग्नासाठी मला लाल रंगाची ओढणी हवी. मग काय ह्या बाईने तर अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि मग तिच्या बाबांनी तिला जशी ओढणी हवी होती तशी शोधूनच आणली. मग काय ती ओढणी घेऊन आमची ही बाहुली फक्त दिवसभर ती ओढणी घेऊनच नाचत होती. हातात एक बाहुली आणि आमची ही एक बाहुली. आणि बघ ना आता ही माझी बाहुली उद्या खराखुरा लग्नाचा साज घालणार आहे. संगीता खूप इमोशनल झालेली असते आणि नैनाला ती जवळ घेत असते. तर नैना मनात म्हणत असते की मम्मा उद्या माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि यासाठी मला फक्त तुझा आशीर्वाद हवाय. संगीता नैनाला म्हणत असते की सगळं काही तुझ्या मनासारखं होऊ देत पोरी. कला देखील विचार करत असते की आज मला ताई लग्न झाल्यापासून सगळ्यात हॅप्पी दिसतीये, सगळं काही आता निर्विघ्नपणे पार पडू देत. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे लग्नाच्या दिवशी अद्वैत हा आता नवऱ्या मुलीच्या इथे आलेला असतो आणि जेव्हा संगीता त्याला ओवाळत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की थांबा. संगीता विचारते की काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की आजपासून तुम्ही देखील माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात, त्यामुळे माझ्या आई बाबांइतकंच तुमचं सुद्धा स्थान माझ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. आणि जी संगीता अद्वैतचे पाय धुवायला आलेली असते त्या संगीताचेच अद्वैत पाय धुतो, त्यामुळे कलाला आणि काजूला खूप छान वाटत असतं. तर राहुल आणि नैनाचा मात्र पळून जाण्याचा प्लॅन असतो. राहुल तिला म्हणत असतो की काही काळजी करू नको, सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. राहुलने सुद्धा नवरदेवाचे कपडे घातलेले असतात. तर मंडळी असेच मालिकांचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.